लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गुन्हेगारांना ज्यांचं नाव ऐकताच घाम फुटतो, कायद्याचा धाक दाखवणारे नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आज मात्र त्यांच्या एका कृतीमुळे वेगळ्याच कारणानं चर्चेत आलेत. आयुक्तालयात मंगला पाटील नावाची एक वृद्ध महिला आपली तक्रार मांडण्यासाठी आल्या होत्या, पण वयामुळे आणि पायऱ्या चढण्याच्या अडचणीमुळे त्यांना वर पोहोचणं शक्य होत नव्हतं. ही बाब कळताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कोणताही दिखावा न करता स्वतः एक मजला खाली उतरून येत त्या महिलेचं निवेदन स्वीकारलं. आयुक्त स्वतः पायऱ्यांवर येऊन तक्रार ऐकत असल्याचं कळताच संपूर्ण आयुक्तालयात एकच खळबळ उडाली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांची अक्षरशः धावपळ सुरू झाली. मंगला पाटील या त्यांच्या कुटुंबीय तक्रारीसाठी आल्या होत्या. आयुक्त कर्णिक यांनी केवळ त्यांचं निवेदन स्वीकारलं नाही, तर ते काळजीपूर्वक वाचत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे स्पष्ट आदेशही दिलेत. दरम्यान दरवेळी कठोर निर्णयांसाठी ओळखले जाणारे आयुक्त कर्णिक यांची ही संवेदनशील बाजू समाज माध्यमांवर सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरते आहे. गुन्हेगारांसाठी कठोर पण सर्वसामान्यांसाठी तितकाच माणुसकीचा हात पुढे करणारा अधिकारी असा सुंदर संगम आज नाशिककरांना पाहायला मिळालाय. आणून द्यायचं सुरुवातीला नंतर डायरेक्टली त्यांनी सुरुवात केली घेऊन संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.